नमस्कार. मार्च महिन्यातील ECC डे आपला विषय होता स्वागत समारंभ 3 वर्षाच्या बाळांचा अंगणवाडीत दाखल करण्याचा. त्यासाठी पुष्पगुच्छ देऊन मुलांचे व पालकांचे स्वागत केले, मुलांचे औक्षण केले. तसेच दीक्षांत समारंभ 6 वर्ष पूर्ण झालेल्या बाळांचा. परंतु आपल्याकडे महिला बालविकास विभागाचे स्वाक्षरीने या ठिकाणी पत्रक नसते, म्हणून आम्ही या बाळांचा निरोप समारंभ साजरा केला. कार्यक्रम हा वेळेवरच झाला, परंतु व्हिडिओ उशिरा टाकल्यामुळे सर्व ताईंची दिलगिरी व्यक्त करते. नमस्कार. आज तुम्हाला बोलवलंय जे आपल्या शाळेतली मुलं 6 वर्षाची पूर्ण झाली. मग त्या 6 वर्षाच्या मुलांना आपल्याला दीक्षांत सोहळा म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, सेंड ऑफ म्हणतो इंग्रजीमध्ये, आणि पुढच्या वर्षासाठी पहिलीत जाण्यासाठी शुभेच्छा. मग आपण ह्या बाळांना शुभेच्छा देणार आहोत की त्यांचं पुढील पहिलीत जाण्यासाठी भावी आयुष्य कसं व्हावं, चांगलं व्हावं. आपल्या अंगणवाडीतनं जे शिकलेले आहेत तुमचे मुलं ते तुम्ही परत आता आपल्या जोपर्यंत जूनमध्ये शाळा उघडत नाही तोपर्यंत माझ्या शाळेत पाठवायचंच आहे, पण घरी पण प्रॅक्टिस करायची, जेणेकरून आपले मुलं पहिलीमध्ये टिकली पाहिजेत, घाबरली नाही पाहिजेत. त्यांचा सर्वांगीण विकास कसं होईल, म्हणजे त्याला लिहिता कसं येईल, वाचता कसं येईल, गोष्ट कशी सांगता येईल, गाणे कसे म्हणता येतील, हे आपल्या मुलांना जमलं पाहिजे. इतर मुलांबरोबर किंवा मोठ्या शाळेला घाबरलं नाही पाहिजे. म्हणून आज आपण कार्यक्रम ठेवला आहे तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी. मग आपण ताई सगळ्यांना फुल देऊन शुभेच्छा द्या बरं, मुलांना द्या बरं, त्यांच्या मम्मी पप्पांना त्यांना शुभेच्छा द्या. टाळ्या वाजा रे मुलांनो, टाळ्या वाजा, टाळ्या वाजा. यांच्यासाठी शुभेच्छा दिल्या आपण, वाजा टाळ्या. व्हेरी गुड. व्हेरी गुड. आपल्या जे मुलं आपल्या शाळेतील धान्य घेत होती, THR घेत होती, मग ते THR आता या महिन्यापासून या बाळांचं बंद होणार आहे. आणि 3 वर्षाचे झाले. मग 3 वर्षाचं पूर्ण झालं का आपल्या शाळेत अभ्यासासाठी पूर्वशालेय शिक्षण म्हणजे मोठ्या शाळेत जायच्या पहिले आपल्या मुलांना शिक्षण आलं पाहिजे. म्हणजे वाचता लिहिता येणं असं असतं का, लहान मुलांना वाचता लिहिता न आलं तरी चालेल, फक्त काय आलं पाहिजे, त्याने बसलं पाहिजे, बोललं पाहिजे, जे जे त्याला डोळ्याला दिसतं ते त्याला बोलता आलं पाहिजे, व्यक्त करता आलं पाहिजे. याच्यासाठी आपण अंगणवाडीत यायचं असतं. गाणे गोष्टी बोलणं, एकमेकांशी गप्पा मारणं, चित्र काढता येणं, रंग ओळखणं, असे या उपक्रमांसाठी आपण घरी आरंभाचे कार्यक्रम घेत होतो. घरी आपण जे जे अभ्यास घेत होतो, वाटी चमचा खेळत होतो, त्यांचे आवाज ओळखत होतो, तसं आपल्याला आता शाळेत करायचं आहे. तुमचं आता स्वागत करतो आम्ही आज, आणि तुम्हाला फुलं देतो आणि तुमच्या मुलांचं पहिलं पाऊल उमटवतो कागदावरती की आमच्या शाळेत तुमच्या मुलीचं स्वागत आहे असं. द्या ताई, सगळ्यांचं त्या तिघांचं स्वागत करा. टाळ्या वाजा सगळ्यांनी, टाळ्या वाजा. यश घे बेटा, यशसाठी टाळ्या वाजा जोरात. क्लॅप क्लॅप क्लॅप. व्हेरी गुड. दीदी खाली बसून घे बेटा, मम्मी पण दिसली पाहिजे असं. व्हेरी गुड. मग आता तिघ मुलांचे पाऊल उमटून घ्या. ताई उभं करा, तुमच्या बाळाला उभं करा. उभं राहा बाळा, पाय ठेव बरं ताटामध्ये, ताटात पाय ठेवा असं. व्हेरी गुड. टाळ्या वाजा रे, टाळ्या वाजा रे. बघा यशचे पाऊल कसे छान छान. दाखव यश, पाऊल दाखव बेटा, दाखवा पाऊल दाखवा. आता रोज यायचं शाळेत, डबा बॉटल खाऊ घेऊन यायचा, अभ्यास करू, मस्त खेळ खेळू आपण. चला टाळ्या वाजा, टाळ्या वाजा, टाळ्या वाजा जोरात दीदीसाठी. व्हेरी गुड. घ्या आता दुसऱ्या दीदीचं. उभी राहा बेटा परी. मग आता आपल्या शाळेत नवीन मुलं आली, त्यांचं स्वागत केलं, आणि आता जे मुलं आपल्या शाळेतनं मोठ्या शाळेत जाणार आहेत, आम्हाला विसरून नाही जायचं बरं. इकडे बघा, बाय करा आम्हाला.
विसरून नाही जायचं, आम्हाला भेटल्याशिवाय शाळेत जायचं नाही हा. रोज यायचं आमच्याजवळ खेळायला आणि घरी जाऊन तुम्ही काय शिकले आमच्या छोट्या बाळांना पण शिकवायचं. तुम्ही सर्वजण आपल्या कार्यक्रमाला आलात, वेळात वेळ काढून तुमच्या मुलांचं कौतुक केलं म्हणून सगळ्या ताईंचं खूप खूप धन्यवाद व तुम्हाला मुलांसाठी खूप खूप शुभेच्छा. अशाच प्रकारे अभ्यास करा आणि मुलांचं भविष्य घडवा.